हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कमीत कमी साहित्यात तयार होणारे कस्टर्ड मिल्कशेकचे प्रीमिक्स आणि त्या प्रीमिक्सपासून बनणारे अतिशय टेस्टी थंडगार असे कस्टर्ड मिल्कशेक। तर हे कस्टर्ड मिल्कशेकचे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप साखर आणि अर्धा कप कस्टर्ड पावडर। कस्टर्ड पावडर आपल्याला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये एकदम इझिली मिळून जाते। मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता। या पद्धतीने जर मेजरिंग कप अवेलेबल नसेल तर घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने आपण 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घेऊ शकतो। मिल्कशेक एकदम छान टेस्टी बनण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत काही ड्रायफ्रूट्स। मी इथे प्रत्येकी पाव कप काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत। त्याबरोबरच मिल्कशेकला चांगला कलर येण्यासाठी आपण इथे घेणार आहोत काही केसरचे धागे आणि एकदम छान फ्लेवरसाठी आपल्याला इथे लागणार आहेत प्रत्येकी 7 ते 8 हिरव्या विलायची आणि काळी मिरी। आता आपण कस्टर्ड मिल्कशेकचे प्रीमिक्स तयार करून घेऊया। अतिशय झटपट हे प्रीमिक्स तयार होते। जे साहित्य आपण घेतलेले आहे ते सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये चांगले ग्राइंड करून त्याची पावडर तयार करून घेतली की झाले आपले अतिशय झटपट तयार होणारे कस्टर्ड मिल्कशेकचे प्रीमिक्स। तर मिक्सरच्या जारमध्ये मी इथे टाकलेले आहेत काजू, बदाम, पिस्ता, काळी मिरी, हिरवी विलायची, 15 ते 20 केसरचे स्ट्रँड्स, कस्टर्ड पावडर आणि साखर आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत। हे सर्व घटक ग्राइंड करत असताना एकदाच खूप वेळ न फिरवता मिक्सर आपल्याला पल्स मोडवर म्हणजेच मिक्सरचे बटन चालू बंद करून 3 ते 4 वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे या पद्धतीने एकदम छान फाईन पावडर तयार होते। हे प्रीमिक्स आपण असे देखील डायरेक्टली वापरू शकतो किंवा मिल्कशेक पिताना थोडासा क्रंचीनेस म्हणजे अधूनमधून ड्रायफ्रूटचे तुकडे जर तोंडात आले तर तो आणखी टेस्टी लागतो। त्यामुळे मी इथे थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ताची कतरण टाकलेली आहे आणि आणखी थोडेसे केसर आपण टाकून घेणार आहोत। या पद्धतीने अतिशय झटपट आपले कस्टर्ड प्रीमिक्स तयार झालेले आहे आणि विशेष म्हणजे हे प्रीमिक्स आपण 7 ते 8 महिन्यांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकतो। या पद्धतीने काचेच्या हवाबंद बरणीमध्ये आपल्याला हे प्रीमिक्स भरायचे आहे आणि बाहेर आपण 3 ते 4 महिने आणि फ्रीजमध्ये 7 ते 8 महिने एकदम इझिली हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला मिल्कशेक बनवायचे तेव्हा आपण ते पटकन तयार करू शकतो। प्रीमिक्स आपले तयार झालेले आहे तर त्यापासून अतिशय झटपट मिल्कशेक कसे बनवायचे ते देखील बघूया। त्यासाठी मी इथे एक पातेले थोडेसे ओले करून घेतलेले आहे जेणेकरून दूध खाली तळाला चिटकणार नाही आणि यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा लिटर दूध। अर्ध्या लिटरमधील अर्धा कप दूध मी साईडला काढून ठेवलेले आहे, ते आपल्याला पुढे लागणार आहे आणि हे उरलेले दूध आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता दुधाला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम आपण इथे लो केलेली आहे आणि अगोदर जे अर्धा कप गार दूध आपण काढून ठेवले होते ते एका बाउलमध्ये घेऊन यामध्ये आपण टाकणार आहोत 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे तयार करून घेतलेले कस्टर्ड प्रीमिक्स। हे प्रीमिक्स आपल्याला नेहमी गार दुधामध्येच मिक्स करून घ्यायचे आहे, कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे। गरम दुधामध्ये जर आपण ती पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या तयार होतात। त्यामुळे गार दुधामध्ये या पद्धतीने व्यवस्थित लम्स फ्री मिश्रण तयार करून जे उकळलेले दूध आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कस्टर्ड प्रीमिक्स दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे दूध सतत हलवत राहायचे आहे, कारण कस्टर्ड पावडर जर आपण हलवली नाही तर खाली तळाला जाऊन बसेल आणि दुधाची टेस्ट खराब होईल। प्रीमिक्स बनवतानाच आपण त्यामध्ये साखर देखील घातलेली आहे, तर वरून आपल्याला साखर टाकण्याची देखील गरज नाही। फक्त जर मिल्कशेक तुम्हाला खूप जास्त गोड हवे असेल तर ते एकदा टेस्ट करून तुम्ही साखरेचे प्रमाण ॲडजस्ट करू शकता। आपल्याला इथे हे दूध फार जास्त वेळ आटवत बसण्याची देखील गरज नाही। 4 ते 5 मिनिटे आपण ते चांगले उकळून घेतले की या पद्धतीने चमचावर दुधाची एक लेयर तयार होते, म्हणजे दूध इथे हलकेसे घट्ट झालेले आहे। तर या स्टेजला गॅसची फ्लेम आपण लगेचच बंद करणार आहोत, कारण हे दूध जसजसे गार होईल ते आणखी थोडेसे घट्ट होईल। आता आपण हे मिल्कशेक एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि थोडेसे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण ते सतत हलवत राहणार आहोत, जेणेकरून वरच्या बाजूला साईसारखी एक लेयर तयार होणार नाही आणि एकदम छान कन्सिस्टन्सीचे मिल्कशेक आपल्या इथे तयार होईल।
हे दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर मी 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवले होते. एकदम मस्त गार असे मिल्कशेक आपल्या इथे तयार झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगोदरपेक्षा हलकेसे ते घट्ट देखील झालेले आहे. कस्टर्ड पावडर आणि केसरमुळे मिल्कशेकला एकदम छान कलरही इथे आलेला आहे आणि या पद्धतीने एकदा जर आपण हे प्रीमिक्स तयार करून ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा अतिशय झटपट त्यापासून आपण मिल्कशेक तयार करू शकतो. मी इथे हे मिल्कशेक असेच सर्व करणार आहे, परंतु तुम्हाला आवडत असेल आणि थोडासा वेगळा फ्लेवर या मिल्कशेकला द्यायचा असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा रोज वॉटर, 1 मोठा चमचा गुलकंद आणि ताज्या गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकून व्यवस्थित मिक्स करून ते देखील सर्व करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्याने हे मिल्कशेक दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसते आणि गुलकंदमुळे त्याला टेस्ट देखील चांगली येते. आता आपण हे मिल्कशेक सर्व करूया. त्यासाठी पुन्हा एकदा मी ते चांगले एकत्र करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण ते ग्लासमध्ये सर्व करून वरतून देखील थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता टाकलेले आहेत आणि या पद्धतीने अतिशय टेस्टी आणि झटपट तयार होणारे कस्टर्ड प्रीमिक्स आणि त्यापासून टेस्टी बनणारे कस्टर्ड मिल्कशेक आपल्या इथे सर्व करण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे अतिशय टेस्टी असे हे कस्टर्ड मिल्कशेकचे प्रीमिक्स आणि मिल्कशेक नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.